नमस्कार मित्रहो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण विषारी आणि अर्धविषारी सापांविषयी माहिती जाणून घेतली। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे बिनविषारी साप आहेत त्यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे। कोणकोणते साप हे बिनविषारी असतात त्यांच्याविषयी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे आहे। तर त्यामध्ये खापर, खवल्या, वाळा, धामण, पहाडी तस्कर हे जे साप आहेत हे बिनविषारी साप आहेत। त्याच्यात अजून कवड्या, नानेटी, गवत्या, पहाडी, आपल्याकडे जो अजगर असतो भारतीय अजगर तो सुद्धा बिनविषारी सापांमध्ये येत असतो। तर या सापांविषयी आपण आज जाणून घेऊयात। त्यांचं जे खाद्य आहे ते कधी अंडी घालतात, कधी पिलांना जन्म देतात आणि कोणत्या भागामध्ये आढळतात हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण इंडियन रॅट स्नेक म्हणजे धामण याच्याविषयी माहिती जाणून घेऊया। मित्र हो, धामण जो साप आहे तो काश्मीर वगळता भारतात सर्वत्र आढळतो। वारुळे, उंदरांची बिळे, जंगल, डोंगराळ भाग, गवताळ प्रदेश या ठिकाणी त्याचं वास्तव्य असतं आणि या सापाबद्दल अनेकांना माहिती आहे। हा रॅट स्नेक जो आहे, धामण जो आहे हा सर्वत्र आढळतो। अनेक लोक त्याला ओळखतात। त्याची जी मादी ती मार्च ते एप्रिल दरम्यान 8 पासून तर 20 पर्यंत अंडी घालत असते। साधारणतः 10, 15, 20 अंडी ती घालत असते। आणि याचं जे खाद्य आहे ते म्हणजे उंदीर, बेडूक, सरडे, पक्षी, वटवागळे हे त्याचं खाद्य आहे। तो जवळजवळ वर्षाला 500 ते 600 उंदीर खातो आणि या सापापासून आपल्याला कोणताही धोका नाही। म्हणून या सापाला मारणं हे अतिशय चुकीचं आहे। तो बिनविषारी साप आहे आणि तो बिळात शिरून उंदरांना खातो, त्यामुळे तो एक उंदरांना कंट्रोल करणारा साप आहे, म्हणून त्याला आपण मारू नये। तसा गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे, तसाच धामण साप सुद्धा हा शेतकऱ्याचा मित्रच आहे। कारण उंदीर आपल्या शेतीचं खूप नुकसान करतात, तर ते नुकसान हा साप त्यांना खाऊन ते आपलं नुकसान कमी करत असतो, म्हणून धामण साप हा शेतकऱ्याचा मित्रच आहे। त्याच्यानंतर खापर खवल्या हा जो साप आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटात आढळतो। हा साप शक्यतोवर जमिनीखाली राहतो आणि हा जो साप आहे हा स्वतःला जमिनीत गाडून घेत असतो। हा निशाचर साप आहे, दिवसाही दिसतो पण निशाचर साप आहे। आणि जमिनीत जे गांडूळ असतात ते गांडूळ हे याचे मुख्य अन्न आहे। मादी 5 ते 8 पिल्लांना ही जन्म देत असते। पावसाळ्याच्या सुरुवातीस म्हणजे साधारणतः जूनच्या दरम्यान ती पिल्लांना जन्म देते। पुढचा जो साप आहे तो वाळा साप। हा साप जमिनीखाली राहतो। वाळलेल्या पालापाचोळ्यात किंवा दगडाखाली अशा ठिकाणी हा जमिनीखाली राहतो। हा साप बराच काळ झोप घेत असतो आणि पावसाने मऊ झालेली जमीन आहे ती उकरण्यासाठी तो डोक्याचा वापर करतो, म्हणजे डोकं असं जमिनीत तो खुपसतो आणि जमिनीमध्ये घुसतो। याचे जे मुख्य अन्न आहे ते मुंग्या, वाळवी, कीटकांची अंडी, आळ्या इत्यादी हे त्याचं खाद्य आहे। हा तांदळाच्या याची जी मादी ती तांदळाच्या आकाराची 3 ते 7 अंडी घालत असते जमिनीत। दुसरा जो बिनविषारी साप आहे तो आहे पहाडी तस्कर। हा पश्चिम घाटात सर्वत्र आढळतो। सदाहरित जंगलांमध्ये कधी कधी हा शहरातही आढळतो आणि उंदीर, लहान सस्तन प्राणी हे त्याचं अन्न आहे। हा रात्री फिरतो, दिवसाही फिरतो। उंदीर आणि लहान सस्तन प्राणी हे त्याचं मुख्य अन्न आहे। मार्च एप्रिलच्या दरम्यान याची मादी जी आहे ते 10 ते 15 अंडी घालते आणि सुमारे जवळजवळ 65 दिवसानंतर याचे जे पिल्लं आहेत ते अंड्यातून बाहेर येत असतात। पुढचा जो बिनविषारी साप आहे तो आहे गवत्या साप, ग्रास स्नेक। तर हा जो साप आहे तो पूर्व घाट वगळता मध्य प्रदेशापासून जे राज्य आहेत त्याच्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू हे जे केरळ हे राज्य आहेत हे राज्यांमध्ये हा साप आढळतो, गवत्या साप। आणि हा गवताळ भागामध्ये दाट जंगलांमध्ये हा साप जास्त प्रमाणात आढळतो। हा जो गवत्या साप आहे हा अगदी गवताप्रमाणेच निळ्या रंगाचा असतो आणि हा साप विषारी नसला तरी त्याने जर दंश केला तर ज्या दंश केलेल्या जागी खूप वेदना होत असतात, दाहक वेदना होत असतात। आणि हा साप जो आहे तो निशाचर आहे, रात्री फिरणारा आहे। याचं जे मुख्य खाद्य आहे ते चामखिळी, बेडूक हे याचं मुख्य खाद्य आहे।
आणि याची जी मादी ती मार्च ते जूनच्या दरम्यान 7 ते 16 अंडी घालते. पुढचा जो साप आहे तो आहे दिवड, वॉटर स्नेक. हा जो साप आहे तो काश्मीर सोडून इतर सर्वत्र राहतो. हा साप तळ्यात किंवा पाणथळ जमिनीमध्ये ज्या ठिकाणी उथळ पाणी आहे अशा ठिकाणी हा साप राहतो आणि रात्रीच्या वेळेस हा जमिनीवर येऊन राहतो. हा जर साप चावला तर याचा सुद्धा दंश जो आहे तो दाहक असतो आणि याचे जे मुख्य जे खाद्य आहे ते मासे आणि बेडूक आहे. डिसेंबरच्या सुमारास मादी साधारण याची 30 ते 90 अंडी ही घालत असते. पुढचा जो बिनविषारी साप आहे तो आहे कवड्या. हा साप काश्मीर सोडून भारतात सर्वत्र आढळतो आणि हा निशाचर आहे. याचं जे मुख्य खाद्य आहे ते मुख्यतः पाली आणि पाली हे याचं मुख्य खाद्य असल्यामुळे हा सरळ भिंतीवर सुद्धा चढू शकतो. याच्या अंगावर जे खवले असतात ते मऊ असतात आणि कधीकधी साप, सुराळे आणि बेडूक यांनाही तो आपलं भक्ष्य बनवतो. याची जी मादी आहे ती मार्च ते मेच्या दरम्यान 4 ते 12 अंडी ही घालत असते. पुढचा जो बिनविषारी साप आहे तो आहे भारतीय अजगर. हा भारतात सर्वत्र आढळतो आणि जंगलात याचं वास्तव्य जे आहे ते जंगलापासून माळरानापर्यंत सर्वत्र हा वास्तव्य करून असतो. हा निशाचर आहे आणि उंदीर, घुशी या छोट्या प्राण्यांपासून तर मध्यम आकाराचे जे प्राणी आहेत, ससे, साळींदर, बिबट्या किंवा कोल्हा, कुत्री यासारख्या प्राण्यांना सुद्धा तो आपले भक्ष्य बनवत असतो. पालापाचोळ्याचा ढीग करून त्यामध्ये मादी ही 6 ते 7 अंडी घालते आणि 90 ते 100 दिवसांमध्ये ती अंडी उबवून त्यामधून तिची पिल्ले बाहेर येत असतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण जे बिनविषारी साप आहेत त्यांची माहिती आज बघितली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.